रेवली गावामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये एक पत्रकार परिषद पार पडली। या गावचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयामध्ये केलेले माहितीचे अधिकार याच्या माध्यमातून गावाची बदनामी होती। अशी पत्रकार परिषद पार पडल्याच्या नंतर काही ग्रामस्थांचे महिला ग्रामस्थांचे अश्रू देखील अनावर झाले गेलेत। काय मावशी, ज्यावेळेस पत्रकार परिषद चालू होते तुमचे अश्रू अनावर झाले होते, काय प्रतिक्रिया? म्हणजे ते म्हणू लागले की मी मेल्याच्या नंतर मातेला सगळेजण या, त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्याला नेत्र आले। गावावर एवढी वेळ आली तुमचे अश्रू अनावर होणे, जे सरपंच आहेत त्यांच्या मिस्टरांनी मरण्यापर्यंतच्या गोष्टी करणे एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, एवढी कंडिशन आहे का? आणि सगळं व्यवस्थित चांगलं असताना, एवढं चांगलं कार्य करताना, सगळे गावामध्ये सगळे कामं केले, चांगले चांगले सरपंच असताना पण त्यांच्यावर असे लोक बोलत आहे। काय तुमचे पण त्यांच्याबरोबर तुमचे पण अश्रू अनावर झाले? नाही, एवढं काम चांगलं केलं असताना सुद्धा आणखीन त्यांच्यावर एवढे वाईट विचार बोलले जातात म्हणून जरा वाईट वाटत होतं। तर पहिलं की हे येत आहेत गावातील महिलांच्या प्रतिक्रिया। बाकी इकडं आणखीन पण जाणून घेतो जे काय माहितीचे अधिकार वगैरे वापरले जातात। आता मिस्टरांची पत्रकार परिषद तुमच्या पार पडली, तुम्ही पण उपस्थित होतात। मात्र यावरून तुम्हाला जे आहेत ते जे काही कार्यालयाने हे माहितीचे अधिकार वापरले जात आहेत, काही अधिकाऱ्यावर प्रेशर येत आहे आणि तुमच्यावर प्रेशर होतं, याच्यावरून तुम्हाला बीपीचा वगैरे आजार चालू झाला आहे, बीपीच्या गोळ्या चालू झाल्या, तर असं त्यांचं म्हणणं आहे। काय नाही आहे, बीपीच्या गोळ्या चालू झाल्या, खूप मानसिक त्रास खूप झाला, तरी पण आम्ही आमच्या गावासाठी आम्ही इजी गोईंग चालू जाऊ द्या वाटतंय, काही नाही एवढं। खरं तर पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर आपण लोकांच्या प्रतिक्रिया। बाबा, तुम्ही पत्रकार परिषदेच्या दरम्यानच उठला होतात, काय हे सगळं ऐकलंय तुम्ही? सरपंचांचे मिस्टर काय बोलले काय नाही, काय भावना होत्या, काय व्यक्त करावं? मला जे व्यक्त करा वाटतं, माझं वय काय आहे, किती वर्ष झालंय मला, ह्या पद्धतीनं मी ह्या गावातले अनेक सरपंच पाहिले, अनेक गावातले पाटलं पाहिले। सर आता मला एक सांगा, ऐका, तुम्ही खूप म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, या अगोदरचे सरपंच आणि या सरपंचांनी काय दोघांनी जर तुलनात्मक कामाचा फरक जर बघितला तर काय? म्हणजे विचार करताना इतकी तुलना आहे कामात। मी तर म्हणतो हे महादेवाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे आमच्या इथं, त्याच्याऐवजी मी तर म्हणतो हा सरपंचाचं दर्शन घ्यावा। मी एक मेंबर आहे, इथून मागालच्या काळात मेंबरकडं असे गावातले घरकुलं दिले तर 5-5 हजार रुपये मागत होते कोणी माणसं, ते सांगणारे माणसं कोण, ते ज्याला घरकुलं आलं ते आम्हाला म्हणायचे, ज्याला घरकुलं आलं ते। मी मेंबर आहे, आम्ही 5 रुपये घेतले नाहीत यावेळेस, किती 5 रुपये कोण्या घरकुलवाल्याकडून मागितले नाही, एवढे काम आहे ह्या सरपंचानं। ओके, धन्यवाद। बाकी पाहायला गेले तर बरेच लोक देखील बसले गेलेत, पूर्ण पत्रकार परिषद होईपर्यंत ते बसून राहिलेत। खरं पाहिलं तर हे ग्रामीण भागातील लोक येतात आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांना शेतामध्ये जायची ओढ लागली असती आणि आता 12:30 वाजेपर्यंत ते बसले गेलेत। काय प्रॉपर रेवलीमधलेच का तुम्ही? हो, रेवलीला मी रोजगार सेवक आहे। हां, आता तुम्ही रोजगार सेवक म्हणल्याच्या नंतर MRGSचे बरे काही काम वगैरे चालू आहेत ना चालू, 5 कामं झालेले आहेत रोजगार हमीचे। रस्ते आता रस्ते, पानन रस्ते वगैरे तुमचे चालू असतील, पण जिथं तिथं आताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरपंच म्हणले की माहितीचे अधिकार वगैरे टाकणं ही थोडी अडचणीचं निर्माण होतंय। तुम्ही ज्यावेळेस कार्यालयीन पंचायत समितीमध्ये जातात, तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये काय नेमकं चर्चा होती ते म्हणजे तुमच्या गावामध्ये जर असे माहितीचा अधिकार येत असेल तर वारंवार काम करण्यात काय अर्थ आहे? पुन्हा तुम्हाला दबाव येतो, मस्टर काढीत नाहीत व्यवस्थित, मग तुमचे कामं बरोबर नाहीत काय की, असा त्यांचा गैरसमज होतो। असं काही झालंय का काही जणांच्या विहिरी किंवा गायगोटे किंवा रस्ते, पान रस्ते पूर्ण झालेत आणि मस्टर निघत नाही, असं काही झालंय का? नाही, तसं काही झालेलं नाही। आता जवळजवळ 13 विहिरी माझ्या कंप्लीट आहेत, 13 विहिरीचे 10 विहिरीचे आमचे कुशलचे बिलं दाखल आहेत माझ्या ऑफिसला। हां, कलेक्टर ऑफिसकडे गेले ते प्रेट, आणि आता 3 विहिरीचे फक्त कुशल राहिलेत, बाकी जवळजवळ माझ्या विहिरीचे कामं संपलेत। प्रशासनाकडून येणारा जे निधी आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांना इतर काही पैसे वगैरे खर्च करावे लागतात का विहिरी वगैरे? विहिरीला ती ह्याला लागतील, फक्त आपलं जीएसटीच्या बिलाला फक्त पैसे लागतात। काय ज्यावेळेस गावाला पाण्याची अडचण होती त्यावेळेस कशा पद्धतीमध्ये तहान भागवली तुमची सरपंच? सरपंचानं चांगली तहान भागवली, आपल्याला पाणी आणून दिलं, टँकरनं पाणी आणून दिलं। हो, तंड्यावर सुद्धा आम्हाला पाणी पुरविलं, रोड बनविला आपलं, पुन्हा टाकी बनविली आता नवी,
टाकीचं काम केलं आहे, चांगलं आहे. आमच्यासाठी रोड करून दिलं, टाकी करून दिली. जे गावात येईन वस्तू ती आपल्या तड्यात बी भरपूर येते. बाकी इतर पण दादा, तू पण एक तरुणच आहेस आणि जे तुमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते पण तरुणच आहेत. माहितीचे अधिकार टाकतायत, त्यांनी काही त्यांच्या माध्यमातून काही कामं वगैरे झालीत का थोडेफार? त्यांच्या ह्याच्यामधून कुठलंच काम नाही. कारण की कसं आहे की एखादा जर माणूस चांगलं काम करीत असेल तर त्याची बदनामी कशी करता येईल एवढं फक्त काम करता येतं त्यांना, दुसरं काय नाही. कारण की सरपंचाला कुठलंही जर काम सांगितलं की सरपंच आम्हाला शेतात जायला समजा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तर ते सरपंच त्याच्या मंजुरीचा किंवा कुठलंही काहीच बघत नाहीत. कारण की स्वतः मी माझं एक शेत आहे तिकडं त्या रस्त्याचं काम केलं. ज्यावेळेस ते माहितीचा अधिकार वापरतायत, ते फेसबुक लाईव्ह वगैरे येऊन बोलतात असं सरपंच म्हणतात, त्यावेळेस तुमचे गावातील नागरिकांना काही भ्रष्टाचार झाला असं असे संशय वगैरे निर्माण होतात का नाही ग्रामस्थांच्या मनावर? कारण की बाहेर गावला होतं गावात, कारण की काम लोकांना माहिती असल्यामुळे गावातलं कोणी काही हे करत नाही आणि गावातले काही त्याच्यावर काही लक्ष देत नाहीत. पण त्याचा इफेक्ट बाहेरगावी होत असं? फक्त बाहेर गावी होतो, कारण की गावातल्या लोकांना काम माहिती असल्यामुळे गावातलं कोणी त्याच्यावर काही लक्ष देत नाही, सिरियस बघत नाही. धन्यवाद. खरं पाहिलं तर पत्रकार परिषद पार पडल्याच्या नंतर एकदम दिलखुलास जे आहेत ते लोक व्यक्त होत आहेत. आणखीन सुशिक्षित नागरिक देखील माझ्यासोबत आहेत. काय वाटतं हे गावामध्ये जे काय चालू आहे त्याच्यावरून काय वाटतं? वाटायला काहीच नाही. आता एवढं गाव संबंधित समोरासमोर आहे आणि शेवटी राजकारण आहे. कोणीतरी विरोधक असतोच, त्याचं कर्तव्य विरोध करायचं. पण आमच्या सरपंचाचं काम असं आहे की सगळ्याला सोबत घेऊन चालतात, म्हणून काही एवढा प्रॉब्लेम येत नाही गावात. या ठिकाणी पाहिलं गेलं तर ग्रामस्थांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही प्रतिक्रिया जवळपास या प्रतिक्रिया ज्या आहेत ते साहजिकच आहे. आणखीन इकडं महिला पण बसलेल्या आहेत, त्यांच्या देखील काय कशा पद्धतीमध्ये गावचा कारभार चालतोय, सरपंचांना पत्रकार परिषद घ्यावी लागते. गावाला विरोध करतात म्हणून घ्यावं लागली, काय त्याला पटवून द्यावं लागलं गावाला काय तर. जे सरपंच आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त झालेत त्यावरून आता नंतर काय वाटतं? आणि मी काय ते जे विरोध करणारच की, त्यांचा धंदाच ते. एवढं मनमोकळं कधी सरपंच बोलले का तुम्हाला असं बैठक वगैरे घेऊन पत्र? दररोज असते मला असं. म्हणजे आमच्यासाठीच वेगळं आहे आज म्हणायचं नाही तसं आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच आणखीन महिला पण माझ्यासोबत आहेत. हा दादा, काय बोलण्याची इच्छा होती पत्रकार परिषद पार पडली? पत्रकार पार पाडण्याचे उद्देश एकच आहे सर, की आम्हाला वाटते की असे जो माणूस की भ्रष्टाचार केला म्हणून शिनी उपोषण मांडतो, त्या माणसानं आम्हाला वाटते की जिथं काम चालू आहे ह्या कामावर जावं आणि त्या कामाची पाहणी करून त्यांना पसंत नसेल तर त्यांना सांगा की तुम्ही असं काम करा, हे का असं काम करू नका आणि तुम्ही ह्याचं भ्रष्टाचार करायला लागलात. हे जर नाही केलं त्यानं तर त्यानं उपोषण मांडण्याचा करण्याचे प्रयत्न आहेत. म्हणजे जे काम होतं त्यांनी तिथं बसून काम करून घ्यावं आणि नाही तिथं बसू दिलं तर नंतर त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडावा. काय जे गावातील महिला ज्या आहेत, तुम्हाला काही अडचणींना वगैरे सामोरं जावं लागतंय का पाण्यासाठी? कधीच नाही. हे सरपंच साहेब झाले तसं आम्हाला कुठंच कधीच जाणं लागलं नाही. हे अगोदर कशी तुमची ताण भागली जायची तुमच्या गावातील लोकांची? काय आम्ही कुठवर बी जाऊ पाणी आणायचं, पाणीच भेटत नव्हतं. हे झाले तसं आमचे माय बाप देव सगळं हेच आहे. त्याच्यामुळं या अगोदरच्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये दूरवर जाऊन तुम्हाला पाणी आणावं लागायचं, मात्र आता आणण्याची गरज नाही. आम्हाला पाणी तर सोडा, असं कुठलंच टेन्शन नाही. शेतात कधी आमच्या गाडीचा आक मोडला नाही. सगळे हे न सुखळचावर आमचे रस्ते केले. आमच्या दवाखान्याची अडचणी असतात, हर एक वस्तूची आमच्या लेकराची. ही पत्रकार प्रत्येकच महिला का रडतात बरं? तिकडे ते ग्रामपंचायत सदस्य वाटतंय त्या रडतायत, तुम्ही आश्रवान. आमचा सरपंच नव्हच, हे आमचा माय बाप सगळंच आहे. हे सरपंच असा आम्ही कधी ऐकलंच नव्हता. कुणाचीही अडचण असू जा, दवाखाना आसन, लेकराच्या शाळेचा आसन, पाण्याचा आसन, शेतातल्या रस्त्याचा आसन, कुठंही घरातलं माणूस लक्ष देणार नाही, पण हे सरपंच आमच्यावर लक्ष देणार असा माणूस आहे. काय माहितीचे अधिकार पडतायत असं वेगवेगळं होतंय ना, मग त्यांचं जे माहितीचे अधिकार वगैरे जे ग्रामपंचायत सदस्य वापरतात ते काही करतात का? आम्हाला तसलं काहीच कळतच नाही. काय आम्हाला फक्त हे चांगलं दिसतंय, परगावचं काय कळायलंय, परळीन हे आम्ही जात सगळं इथंच आहे आमचं.
धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर महिलांचे देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अश्रू अनावर होत आहेत आणि पत्रकार परिषद पार पडल्याच्या नंतर हे ग्रामस्थ मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदूज मीडिया, बीड, परळी.